नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। आज सकाळपासून एक महत्त्वाची बातमी समोर येते की एक जी.आर काढण्यात आलेला आहे आणि या जी.आर अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही विशेष अधिकार प्राप्त झाले, ज्यामध्ये सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय हा बदलण्याचा कायदेशीर अधिकार हा मुख्यमंत्र्यांना प्राप्त होतोय, असा हा जी.आर आहे। आता हा जो जी.आर आहे आणि हे जे अधिकार आहे ते कोणत्या नियमाअंतर्गत प्राप्त होत आहेत, तर महाराष्ट्र शासन कार्यपद्धती 2026 या नियमाअंतर्गत। या नियमामुळे काय होईल तर मुख्यमंत्री फडणवीस यांना काही विशेष अधिकार हे प्राप्त होतील, ज्यामध्ये जर एखादी मिनिस्ट्री आहे, कॅबिनेट मिनिस्ट्री आहे, हे जर एखादे निर्णय घेत आहेत तर त्या निर्णयांना बदलण्याचा किंवा त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा थेट अधिकार जो आहे तो मुख्यमंत्री यांना मिळणार आहे। म्हणजे फक्त हे मुख्यमंत्री फडणवीस यांचंच नाही, तर मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे विशेष अधिकार प्राप्त होतील, अशी ही माहिती जी आहे ती आज सकाळपासून बातम्यांमध्ये मिळते। महत्त्वाचं म्हणजे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये याचे काय राजकीय पडसाद आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळू शकतात हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे। म्हणजे हा जो नियम आलेला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये मित्रपक्ष देखील आहेत, त्यांचे देखील मंत्री आहेत, मग या सगळ्यामध्ये कुठे धुसफूस पाहायला मिळू शकते का किंवा कशा पद्धतीची ही धुसफूस असू शकते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। शिवाय हे अधिनियम 2026 जे आहे की महाराष्ट्र शासन कार्यपद्धतीचं हे जे अधिनियम आहे त्यामध्ये महत्त्वाचे कोणते बाबी हे नमूद केलेले आहेत हे देखील आपण जाणून घेतोय। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 यातील काही मुख्य मुद्दे हे मी तुम्हाला अगोदर सांगतो। तर राज्य सरकारने महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 हे अधिसूचित केलेले आहे आणि या नव्या नियमांनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करून तो निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार हा मिळालेला आहे असं म्हटलं जात आहे। आता असा निर्णय बदलताना मुख्यमंत्र्यांना त्यामागील कारणे हे लिखित स्वरूपामध्ये नोंदवावी लागणार आहेत। म्हणजे जर मंत्र्याचा, कॅबिनेट मिनिस्ट्रीचा जर तुम्ही कोणताही निर्णय हा बदलताय तर तो का बदलतायत हे लिखित स्वरूपात लागणार आहे। ही या एक अधिनियमाची ही महत्त्वाची बाब आहे। तर असा निर्णय बदलताना मुख्यमंत्र्यांना त्यामागील कारणे हे लेखी स्वरूपात नोंदवावी लागतील आणि संबंधित विभागाच्या कामकाजाची प्राथमिक जबाबदारी त्या विभागाच्या मंत्र्याचीच राहणार आहे। म्हणजे जरी हा हस्तक्षेप असेल तरी त्याची जबाबदारी जी आहे, महत्त्वाचं म्हणजे ही त्या विभागाच्या मंत्र्याचीच राहील। मात्र सार्वजनिक हिताच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना त्या विभागातील मंत्र्याच्या निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही। म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये जर एखादी सार्वजनिक हित असेल तर त्यामध्ये तरी मुख्यमंत्र्यांना हे हस्तक्षेप जे आहे ते करता येणार नाही। पण काही चुकीच्या बाबी जर असतील आणि त्या निदर्शनात येत आहेत तर यामध्ये थेट हस्तक्षेप होऊ शकतो। मुख्यमंत्री एखाद्या विभागाशी संबंधित कागदपत्रे हे मागवू शकतात। या अधिनियमाअंतर्गत जर याचा अभ्यास करायचा आहे की का निर्णय हा घेतला गेलाय तर त्या संबंधित कागदपत्रे हे ते मागवू शकतील। शिवाय मुख्यमंत्री कार्यालयाकडून कागदपत्रांची मागणी झाल्यास संबंधित मंत्री आणि विभागाच्या सचिवांना ती कागदपत्रे सादर करणं हे बंधनकारक असणार आहे। नव्या नियमांमुळे मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव आणि विविध विभागांच्या सचिवांच्या प्रशासकीय अधिकारांबाबत अधिक स्पष्टता आता येणार आहे या अधिनियमाअंतर्गत, असं म्हटलं जातं। म्हणजे जे काही निर्णय हे घेतले जातील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जर घेतले जातील तर त्याची अधिक स्पष्टता मिळू शकते या नियमाअंतर्गत, असं म्हटलं जातंय। सरकारच्या प्रशासकीय कामकाजाची पद्धत, मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या तसेच मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अधिकार याबाबत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत या अधिनियमांतर्गत। आता यामुळे भविष्यात सार्वजनिक हिताशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मुख्यमंत्र्यांची भूमिका अधिक प्रभावीपणे ठरवण्याची शक्यता असणार आहे आणि प्रशासकीय यंत्रणेत निर्णय प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता येणार असून मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांच्यातील अधिकार व जबाबदाऱ्यांची चौकट देखील स्पष्ट होऊ शकते। आणि या निर्णयामुळे महायुतीतील म्हणजे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असतील तर एखाद्या मंत्र्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलल्यास त्या गोटामध्ये वाद निर्माण होण्याची देखील शक्यता आता राजकीय विश्लेषक एकूण व्यक्त करत आहेत। आता मी तुम्हाला काही 5-6 महिन्यापूर्वींच्या बातम्या सांगतो, गोष्टी सांगतो, त्यामुळे
हे जे आता निर्णय बदलले गेलेला आहे, हा जो अधिनियम आलेला आहे, जो GR आलेला आहे, त्यामुळे पुढचे राजकीय पडसाद हे आपल्याला कसे पाहायला मिळू शकतात, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पुन्हा हिस्ट्रीमध्ये जावं लागेल. मागच्या काही 5-6 महिन्यांपूर्वीच्या ज्या काही राजकीय घटना घडल्यात त्या जाणून घ्याव्या लागतील. तर आता जवळपास 5 ते 6 महिन्यापूर्वीची मी तुम्हाला एक बातमी सांगतो. शिंदे सरकारच्या काळातील एक 3,200 कोटी रुपयांच्या कामांना जी आहे ती स्थगिती देण्यात आली होती. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळामध्ये आरोग्य विभागामध्ये एक कंत्राट निघालं होतं आणि या कंत्राटाचं जेव्हा फडणवीस सरकार आलं त्यावेळेला त्या कामांना स्थगिती मिळाली. आता हे काम कोणतं होतं, तर कोणताही अनुभव नसताना एका कंपनीला यांत्रिकी साफसफाईचं कंत्राट जे आहे ते देण्यात आल्याचा ठपका लावण्यात आला होता. आता हे जे आरोग्य विभाग आहे तेव्हा त्याचे नेते कोण होते, तर तानाजी सावंत जे शिंदे सेनेचे नेते आहेत आणि त्यांच्यावरती एकूण या कंत्राटामध्ये आरोप देखील झाले होते. मग त्या कामांना स्थगिती जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये येऊन दिलेली होती. मग आता ही एक बाब झाली ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हस्तक्षेप केला. तेव्हा देखील बातम्या आल्या की कसं बघा, एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचं काम जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कुठेतरी धुसफूस आहे अशी एक शक्यता जी आहे, तशा चर्चा ज्या आहेत त्या निर्माण झाल्या होत्या. पुन्हा आपण मागच्या वर्षाची एक बातमी देखील ऐकूया, ज्याच्यामध्ये मे 2025 दरम्यान ही बातमी समोर आलेली की विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे यांची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये होती त्यावेळेला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही योजना हे शिंदे सरकारने सुरू केल्या होत्या. म्हणजे आता या योजना कोणत्या, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री नमो शेतकरी महासन्मान योजना, 1 रुपयात पीक विमा योजना, हे असे अनेक योजना जे आहेत, आकर्षक योजना जे आहेत तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेव्हा घोषित केल्या होत्या आणि त्याच्यावरती भर दिला होता. आता हा भार जो आहे तो राज्याच्या तिजोरीवरती वाढतोय. हे जेव्हा फडणवीस सरकार आलं तेव्हा कुठेतरी एक कळू लागलं या सरकारला. तेव्हा फडणवीस सरकारने 1 लाख कोटींचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी काही या योजनांची निकषांची पडताळणी सुरू केली आणि त्यामध्ये अनेक योजनांना कात्री लावल्याचं देखील दिसून आलं. म्हणजे अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते होते तेव्हा देखील त्यांनी काही महत्त्वाचे आरोप केले आणि त्यामध्ये तर आनंदाचा शिदा देखील कात्रीत सापडलेला आहे या फडणवीस सरकारच्या काळात, अशी देखील बातम्या येऊ लागल्या. आणि तसे थेट आरोप जे आहेत ते अंबादास दानवे यांनी देखील लावले होते. आणि या सगळ्यामधून पुन्हा एकदा की मित्र पक्षाची कशी कोंडी केली जाते किंवा मित्र पक्षांच्या निर्णयांवरती कशी कात्री आणली जाते, भाजप सरकारकडून कसं हे केलं जाते आणि एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कसे वाद होत आहेत, या सगळ्या बातम्या या सगळ्या निर्णयांमुळे समोर येत होत्या. आता पक्षावरती कुणाचं वर्चस्व आहे हे पक्षांवरती म्हणू शकतो किंवा नेत्यांवरती म्हणू शकतो किंवा एखाद्या मंत्र्याच्या निर्णयावरती हस्तक्षेप करण्याचा आता जो अधिकार मिळतोय, त्यानंतर पुन्हा एकदा पुढील काळामध्ये देखील अशाच काही स्वरूपांच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळू शकतात असं आता म्हटलं जातंय. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतंय? म्हणजे आता जो नियम आलेला आहे, अधिनियम अंतर्गत जे विशेष अधिकार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना मिळत आहेत, त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा असेच वाद पाहायला मिळू शकतात का आणि यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांची कोंडी होऊ शकते का? तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.